भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी पक्षाकडून अमित शहा यांचा निषेध करण्यात आला। यावेळेस नरसिंग आडम मास्टर आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। 140 कोटी जनतेचे ते देव आहे, त्याला आम्ही देव म्हणून मानतो आहे। अशा देवाचं राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भयानक अपमान केलेला आहे। ते अपमान सहन करत नाही। घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चर्चा असताना हे मनुवादी विचार त्यांचे बाहेर आलेले आहेत। गृहमंत्री हा गुजरातमध्ये तडीपार झालेला आहे, म्हणून राष्ट्रपतीला मी मागणी करतो, या तडीपाराला गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही, आपण त्याची हकालपट्टी करा। याकरता तमाम भारतामध्ये आंदोलन चालू आहे। अनेक संघटनेचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत। मी विधानसभेमध्ये 12 वर्ष आमदार होतो। विरोधी पक्षाच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या पद्धतीनं वागणूक दिलं पाहिजे। आपले अधिकार स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मिळवण्यासाठी प्रयत्न केले, कदाचित तसे प्रयत्न भविष्य काळात आम्हाला करावे लागतील। वेळ प्रसंगी आम्हाला प्राणाची आहुती द्यावी लागेल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, त्यांची निंदा हा देश कदापि सहन करणार नाही, हा इशारा देण्यासाठी आपण आज या ठिकाणी आलेलो। काय चाललेलं काय या देशामध्ये? एकीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही या देशाला समानता देण्याचा प्रयत्न करतोय, या देशामध्ये सर्वांना समान अधिकार देण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्या देशाची बांधणी ज्यांनी केली त्यांना अवमानित करणं, त्यांच्या आयुष्यांना दुय्यम लेखणं। आज परभणीमध्ये काय घडतंय? पोलीस कस्टडीमध्ये एक सदृढ युवा व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्या प्राण गमावतोय। याला कोण जबाबदार आहे? त्या ठिकाणी जाऊन विचारल्यानंतर तिथले कलेक्टर म्हणतात की मी असा काही आदेश दिलेला नाहीये। आणि जर हे असं घडत असेल तर या देशाचे नियंत्रण कोण करतंय? जिल्हाधिकारीला जर नियंत्रणाचे अधिकार नसतील तर निर्णय कोण घेतात? हा खरा प्रश्न आपल्यासमोर निर्माण आहे। यांनी प्रत्येक गावामध्ये गावगुंड तयार केलेले आहेत, यांनी प्रत्येक गावामध्ये आपले हस्तक तयार केलेले आहेत, यांनी प्रत्येक शहरामध्ये आपल्या हस्तकांच्या मार्फत आमच्या वर्गातील लोकांना भलावण देण्याचा प्रयत्न करतात, आणि निवडणुकामध्ये साम दाम दंडभेद त्यांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतायत। या देशामध्ये 2 जाती जमातीमध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न। अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनतर्फे 18 डिसेंबर पोलीस पाटील दिन साजरा करण्यात आला। याप्रसंगी पोलीस निरीक्षक महेश स्वामी, तहसीलदार मगर, गटविकास अधिकारी कवितके यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना दुपारी 12च्या दरम्यान पोलीस पाटील दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। सदरवेळी सर्व पोलीस पाटील यांना केक कापून फेटे बांधून सन्मानित करण्यात आले। यापुढेही अशीच कामगिरी करावी याबाबत पोलीस निरीक्षक स्वामी, तहसीलदार मगर आणि गटविकास अधिकारी कवितके यांनी योग्य त्या सूचना दिल्या। पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस सुनील माने, पोलीस सब इन्स्पेक्टर मियावाले, अजय भोसले, इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष महादेव पाटील, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सिद्धार्थ भाऊ कोळी, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी कोळी, महिला उपाध्यक्षा बहुरम्मा माळी, महिला तालुका अध्यक्ष रोहिणी पवार, जिल्हा संघटक श्रीशैल पाटील, जिल्हा विधी सल्लागार लक्ष्मीपुत्र आंदेवाडी, कार्याध्यक्ष संतोष बनसोडे,
जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहनराजे शिर्के, सुरेश मैंदर्गी, संतोष गुजा, मोहन वाघमाडे, शैलेंद्र नडगम, मानशेट्टी, महानंदा माळी, मीनाक्षी चौधरी, पवार, दयानंद पुजारी, रेश्मा पठाण, हन्नुरे, श्रीदेवी कोळी, महादेवी अरवद, मळसिद्ध कांबळे, मौलाली वसूर, सिद्धलिंग मुनाळे, लक्ष्मी बनसोडे आदी उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या सोलापुरात होणाऱ्या 59व्या प्रदेश अधिवेशनाचे उद्घाटन सोमवार दिनांक 23 डिसेंबर सकाळी 11:15 पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणात 23, 24 आणि 25 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार असून या प्रांगणास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे नाव देण्यात आले आहे. या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या आणि त्यावरील उपाय, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे योगदान आदी विषयांवर या प्रदेश अधिवेशनात मंथन केले जाणार आहे. 3 दिवसीय अधिवेशनात विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात येणार आहेत. त्यासोबतच नूतन प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश मंत्री यांची निर्वाचन प्रक्रिया, देव, देश आणि धर्म, अभाविप, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी काम, विकसित भारत ॲट 2047 या विषयांवर भाषण सत्रे, माहितीपर समांतर सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, भव्य शोभायात्रा आणि जाहीर सभा, नूतन प्रदेश कार्यकारिणी घोषणा होणार आहे. हे अधिवेशन निमंत्रित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि कार्यकर्त्यांसाठी असून या अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन अभाविपचे प्रदेश सहमंत्री आदित्य मुस्के यांनी केले. पत्रकार परिषदेस प्रदेश अधिवेशन स्वागत समितीचे सचिव सुहास जोशी, महानगर मंत्री यश उडाणशू, प्रांत जिज्ञासा संयोजक रजनी गायकवाड उपस्थित होते. सर्वांना नमस्कार. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तुमचं नाव काय सांगितलं तुम्ही? आदित्य मुस्के, प्रदेश सहमंत्री आहोत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचं प्रदेश अधिवेशन यंदा सोलापूरमध्ये होत आहे. 59वं प्रदेश अधिवेशन आहे. या विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश अधिवेशनामध्ये विद्यार्थी परिषदेचे जे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश आहेत 23 जिल्ह्यातले कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये येणार आहेत. एकंदरीत 22, 23, 24, 25 असं 4 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. 22 तारखेला जसं विद्यार्थी परिषदेच्या प्रदर्शनी आपण उद्घाटन करत असतो, ते प्रदर्शनीचं उद्घाटन आणि औपचारिक उद्घाटन अधिवेशनाचं ते 23 डिसेंबरला आहे. 23 डिसेंबरला सकाळी 11 वाजता या अधिवेशनाचं उद्घाटन आहे आणि 25 डिसेंबरला सायंकाळी अधिवेशनाचा समारोप आहे. या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून पद्मश्री मिलिंद कांबळे हे उपस्थित राहणार आहेत, जे डिक्कीचे चेअरमन आहेत आणि ते विद्यार्थी परिषदेच्या आता या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. शैक्षणिक, सामाजिक असे दोन ते 3 प्रस्ताव या अधिवेशनामध्ये पारित होणार आहेत. त्यामध्ये सध्या महाराष्ट्रातली शैक्षणिक परिस्थिती, त्यामध्ये आवश्यक असलेले बदल आणि त्यानंतर सामाजिक परिस्थिती याच्यावर विचार विनिमय, चिंतन होऊन कार्यकर्ते त्या ठिकाणी आपलं अनुमोदन घेऊन त्या ठिकाणी 2-3 प्रस्ताव पारित करणार आणि हे प्रस्ताव पुढे भविष्यामध्ये वर्षभरामध्ये विद्यार्थी परिषद शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. त्याच्यावर शासनाने योग्य निर्णय घ्यावा असं एकंदरीत या अधिवेशनामध्ये प्रस्ताव पारित होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनासाठी सोलापुराचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि विद्यार्थिनी कार्यकर्ते 1200च्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्या सगळ्यांचं सोलापूरच्या वतीने स्वागत करण्यासाठी म्हणून आपण सोलापुरातील सगळ्या मान्यवर लोकांना घेऊन एक स्वागत समिती म्हटलेली आहे. त्या स्वागत समितीमध्ये संरक्षक म्हणून आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार समाधान अवसाडे, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते आणि शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथजी बंकापूर यांचं हे आहे. अध्यक्ष म्हणून सोलापुरातले प्रतिदेश बांधकाम व्यावसायिक अंकुर पंधे हे या स्वागत समितीचे अध्यक्ष असणार आहेत.
सोलापुरातील कुंभारी गावात 7-8 अज्ञात तरुणांकडून एसटी बसची तोडफोड. पुण्यातील स्वारगेटहून अक्कलकोटकडे निघालेल्या एसटीची आंदोलकांकडून तोडफोड. धक्कादायक बाब म्हणजे एसटीची काच फोडल्यानंतर चालक आणि प्रवासी खाली उतरवून एका आंदोलकाने चक्क एसटी स्वतः चालवत नेली. काही अंतरावर ही एसटी थांबवून पुन्हा प्रवासी सीट शेजारी असलेल्या काचा देखील फोडल्या. सोलापुरातील कुंभारी गावाजवळ घडलेला हा सगळा प्रकार आहे. आंदोलकांकडून गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याची माहिती. घटनेची माहिती मिळताच पोलीस कुंभारी गावात पोहोचले असून गाडीतील प्रवाशांना दुसऱ्या गाडीने अक्कलकोटला रवाना केलं. या गाडीत जवळपास 35 प्रवासी स्वारगेटहून अक्कलकोटच्या दिशेने निघाले होते. या सर्व प्रवाशांना दुसऱ्या एसटीने अक्कलकोटला पाठवलं असल्याची प्रशासनाची माहिती. बडगेरी सामाजिक प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने आदिवासी कोळी समाजाचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा 29 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुळे सभागृह हरिभाई देवकरण प्रशाला होम मैदानासमोर होणार आहे. या पत्रकार परिषदेला शंकर बडगेरी, नागनाथ दोरनाळे, शिवलिंग कोळी, शिवपुत्र जमादार, विश्वनाथ बिदरकोटे यांची उपस्थिती होती. मी शंकर बडगेरी सामाजिक अध्यक्ष आहे. श्री महादेव बेडेसाहेब हे कार्याध्यक्ष आहेत. श्री नागनाथ दोरनाळे हे सेक्रेटरी आहेत. श्री लक्ष्मण कोळी हे ट्रस्टी आहेत. शिवलिंग कोळी हे खजिनदार आहेत. देवणशेठ कोळी हे ट्रस्टी. आम्ही दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आदिवासी कोळी समाजाचा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे. हा मेळावा 29 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 ते 4 वाजेपर्यंत मुळे सभागृह हरिभाई देवकरण प्रशाला प्रांगणामध्ये होणार आहे. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर श्री शरण खानापुरे सर कोल्हापूर, तसेच डॉक्टर भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी सेवानिवृत्त हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सन 2016-17 ते 2023-24 पर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात आली आहे. तथापि 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून सदरील योजना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच राबवण्यात येत असून त्यासाठी https://hmas.mahaIT.org या पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्यासाठी 16 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत होती. तथापि विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून शैक्षणिक वर्ष 2024-25 या शैक्षणिक वर्षात सोलापूर शहरातील आणि सोलापूर महानगरपालिका हद्दीपासून 5 किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील पात्र, नवीन व नूतनीकरण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://hmas.mahaIT.org या पोर्टलवर 31 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन सुलोचना सोनवणे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांनी केले आहे. बुधवारी रेल्वे कॉलनी येथे अन्नधान्य वितरण विभागाने अवैधरित्या घरगुती व अवैध गॅस सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये प्रत्यक्ष भरताना टाकलेल्या छाप्यात घरगुती आणि अवैध गॅस सिलेंडर मशिनरीसह जप्त करण्यात आले. मंगळवारी सोलापूरचे अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. यावेळी परिमंडळ अधिकारी प्रफुल्ल नाईक, नितीन वाघ, अनिल गवळी, नंदकिशोर ढोके,
पुरवठा निरीक्षक राजेश यंपुरे, सज्जन भोसले, ज्ञानेश्वर काशीद यांच्यासह सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, शहाजहान मुलाणी, लक्ष्मीकांत फुटाणे यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. रक्त तपासणी केंद्राचा अहवाल सकारात्मक देतो म्हणून 1,00,000 रुपयांची लाच घेताना महात्मा फुले जन आरोग्य सोलापूर केंद्राचे प्रमुख डॉक्टर माधव जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी 18 डिसेंबर रोजी दुपारी 2च्या सुमारास 7 रस्ता येथील एका हॉटेलच्या समोर सापळा रचून करण्यात आली. रक्तलघवी तपासणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेला महात्मा फुले जन आरोग्य विभागाकडून टेंडर मिळाले होते, परंतु त्या प्रयोगशाळेविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने त्याबाबत तपासणी करण्याचे आणि अहवाल तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर माधव जोशी यांच्याकडे होती. त्या प्रयोगशाळेचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी प्रयोगशाळा चालकाकडे माधव जोशी यांनी 2,00,000 लाचेची मागणी केली आणि 1,00,000 लाचेचा पहिला हप्ता स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी डॉक्टर माधव जोशी यांना सापळा लावून रंगेहात पकडले. लिमयेवाडी येथील सोनावता प्रशालेत क्रीडा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. सोलापूर जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा आत्रे, माध्यमिकचे मुख्याध्यापक विनोद शिंदे उपस्थित होते. डिजिटल युगातील या पिढीला शारीरिक कसरतीची खूपच गरज निर्माण झाली आहे, म्हणून अभ्यासाबरोबर खेळाची नितांत आवश्यकता असल्याचे गुरव यांनी सांगितले. रामवाडी लिमयेवाडी सेटलमेंट भागातील मुलांमध्ये उपजत सुप्त गुण लपलेले आहेत. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण शोधून अचूक मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. कबड्डी, खो खो, डॉसबॉल, लंगडी, क्रिकेट, रनिंग, लिंबू चमचा, पोत्यात पाय घालून पळणे, स्लो सायकलिंग, संगीत खुर्ची यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. क्रीडा शिक्षिका सुवर्णा गव्हाणे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार रमेश बेडके यांनी मानले. या प्रसंगी बहुसंख्य पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 2 डिसेंबर 2024 ते 19 डिसेंबर 2024 या कालावधीत आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रवी पवार, सह आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्यास नागरिक, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना, खाजगी संस्थेचे कर्मचारी आदींच्या लोकसहभागातून आणि महानगरपालिकेच्या सर्व विभागातील मनुष्यबळ यंत्रणेच्या माध्यमातून शहरातील निश्चित केलेल्या बहुतांश मुख्य रस्ते आणि भागात ही मोहीम राबवण्यात आली. बालाजी अमाइन्स लिमिटेड व बालाजी सरोवर प्रीमियर तसेच बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड या कंपनीमधील 80 कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांनी या मोहिमेत सहभाग घेत आसरा चौक ते महावीर चौक या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यामध्ये अतिक्रमण काढणे, दुभाजकावरील माती काढणे, फुटपाथवरील अनावश्यक गवत, झाडी तसेच कचरा, डिव्हायडरमधील लाईट पोलवरील कुजलेले बोर्ड, स्टिकर, डिव्हायडरमधील झाडांची छाटणी करणे, फुटपाथवरील दोन्ही बाजूंची स्वच्छता करण्यात आली. यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, विभागीय अधिकारी नागनाथ बाबर, अनिल सराटे, नागनाथ मेंढगुळे, अमाइन्सचे अरुण माशाळ, वर्षा गुंटूक आदी मान्यवर उपस्थित होते. बालाजी सरोवरचे मॅनेजर ब्रिजेश सिंह, महांतेश तोळनूर, आसिफ कोतवाल, अजित जोडभावी, सुनील गज्जम, जयंत बासुतकर, गणेश धुमाळ, सिद्धाराम आहेरवाडी, दत्तप्रसाद सांजेकर आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून रणजितसिंह मोहिते पाटील यांना सहकार विभागाची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसीमुळे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर डीसीसी बँकेच्या संचालक मंडळाने बेकायदेशीर कर्ज वाटप केल्याप्रकरणी रणजितसिंह मोहिते पाटील यांना देखील जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळे सहकार कायद्याच्या कलम 88 नुसार ज्या संचालकाला वसुलीस जबाबदार धरले असेल त्या व्यक्तीचे सदस्यपद रद्द करण्याची तरतूद आहे. त्याचाच दाखला देत साखर कारखान्याचे सभासद
भानुदास सालगुडे पाटील यांनी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत सहकार विभागाकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 16 जानेवारी रोजी सुनावणीला हजर न राहिल्यास किंवा उत्तर न दिल्यास मोहिते पाटलांचे अध्यक्षपद रद्द करण्यात येईल असेही नोटिसीमध्ये सांगण्यात आले आहे. सहकार विभागाचे प्रादेशिक सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांनी ही नोटीस बजावली आहे. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या गावच्या हद्दीतील 38 गावातील पोलीस पाटलांचा प्रशस्तीपत्र व गुलाब देऊन आणि केक कापून सन्मान करण्यात आला. 17 डिसेंबर पोलीस पाटील स्थापना दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम मंद्रुप पोलीस ठाण्यात करण्यात आला. लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रशासनाला निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य केल्यामुळे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची सही असलेले प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळेस मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, सहाय्यक फौजदार प्रमोद आजदे, हेड कॉन्स्टेबल गुरव, हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील, वाहतूक शाखेचे हेड कॉन्स्टेबल बजरंग जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्नाळकर यांच्यासह मंद्रुप पोलीस ठाण्याचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तसेच सैपन बेगडे, धरेप्पा खडाखडे, विजय गावडे, तुकाराम काटकर, धर्मराज कोळी, फिरोज शेख, अशोक पुजारी, हनुमंत पवार, तायप्पा काळे, आमसिद्ध सलगरे, नागनाथ उंबरजे, अश्विनी घंटे, निसार अत्तार यांच्यासह 38 गावचे पोलीस पाटील उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आपल्या 2 वर्षांचा कालावधी पूर्ण करताना दुसऱ्यांदा आलेली प्रभारी सीईओची जबाबदारी सत्कारणी लावली आहे. जिल्हा परिषदेतील विविध विभागांकडून करण्यात आलेल्या कामांबाबत विभागीय आयुक्त व लेखा परीक्षण विभागाकडून काढण्यात आलेले परिच्छेद निकाली काढण्याची मोहीम त्यांनी यशस्वी केली. त्यामुळे सीईओ कुलदीप जंगम त्यांचा पुढील कार्यकाळ सुरळीत मार्गी लावण्याचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 जानेवारी 2022 रोजी पदभार घेतला. या 2 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना प्रभारी सीईओ व्हायची 2 वेळा संधी मिळाली. तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी प्रशिक्षणासाठी मसुरीला गेल्यावर त्यांनी कार्यभार सांभाळला. या काळात प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे बजेट मांडण्याची त्यांना संधी मिळाली. आता सीईओ कुलदीप जंगम हे त्यांच्या खासगी कामासाठी रजेवर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी सीईओ म्हणून कोहिनकर कामकाज पाहत आहेत. ही जबाबदारी आल्यावर त्यांनी अनेक दिवसांपासून राहिलेली कामे मार्गी लावण्याची मोहीम हाती घेतली. विभागीय आयुक्त कार्यालय आणि लेखा परीक्षणाकडून जिल्हा परिषदेच्या विविध योजनांच्या कामावर झालेल्या खर्चाचे ऑडिट केले. यामध्ये खर्चामध्ये राहिलेल्या तफावतीच्या चुका काढल्या जातात. या चुका वेळेत दुरुस्त करून खर्चाचे ऑडिट कडून घेणे गरजेचे आहे. आयुक्त कार्यालय व ऑडिटर कडून काढलेले परिच्छेद निकाली काढण्याची मोहीम कोहिनकर यांनी हाती घेतली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 12 व 13 डिसेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन केले. या 2 दिवशी कोहिनकर यांनी रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून सुमारे 1100 परिच्छेद निकाली काढण्याचा विक्रम केला. त्यानंतर इतर परिच्छेद निकाली काढण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच प्रशासन अधिकारी, कक्षक अधिकारी आणि अधीक्षक यांची बैठक घेतली. त्यानंतर मंगळवारी विभाग प्रमुखांकडून आढावा घेत प्रत्येक विभाग वाईज राहिलेली सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे मुख्य लेखा प्रशासन आणि ग्रामपंचायत विभागाची मोठी प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. बुधवारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात प्रशासन अधिकारी, कक्ष अधिकारी, अधीक्षक, आयुक्त कार्यालयाकडून ऑडिटमध्ये निघालेले मुद्दे आणि लेखा परीक्षकांनी काढलेले परिच्छेद निकाली काढण्याच्या कामात गुंतलेले दिसले. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी राबवलेली ही मोहीम जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती देणारी ठरणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा कोहिनकर पॅटर्न पुन्हा राज्यभर चर्चेत आला आहे. फ्लाय 91 एअरलाइन्सने 23 डिसेंबर 2024 पासून सोलापूर ते गोवा व मुंबई अशा पहिल्या विमान उड्डाणांची घोषणा केलेली आहे. सोलापूर ते गोवा ट्रॅव्हल्सच्या दरामध्ये विमान प्रवास 689 मध्ये तर सोलापूर ते गोवाचे तिकीट दर 26 नोव्हेंबरच्या एका दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोलापूरच्या प्रगतीसाठी डॉक्टर संदीप अडके यांनी त्यांच्या सोलापूर विचार मंचतर्फे विमानसेवा सुरू केलेली आहे. त्यास पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळावा म्हणून सोलापूर ते गोवाचे संपूर्ण विमानाचे बुकिंग त्यांनी कंपनीचे सीईओ मनोज चाको आणि रेव्हेन्यू मॅनेजर आशुतोष चिटणीस यांना ईमेलद्वारे पाठवले आहे. यापुढेही फ्लाय 91 आणि इतर विमान कंपन्यांना आपला आणि सोलापुरातून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा राहील याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले.